नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकी आता शिगेला पोहोचल्या अशातच जर बघितलं असेल तर एकंदरीत राजकीय खैरी सुद्धा आता आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे नेते परिण फुकॅत, काय सांगाल ज्या पद्धतीनं भंडाऱ्यामध्ये राजकारण सुरू आहे? तुम्ही ज्याला विधानसभेच्या निवडणूक जावई म्हणतो अशा जावयांनी आता टीका सुद्धा विचार केलेली आहे. ते बोलले की मुख्यमंत्री जे आहेत ते आमच्या शिवसेनेच्या आमदारांमुळे आहे, अशा प्रकारची स्वतःच्या मतामुळे आणि शिवसेनेच्या आमदारांमुळे पण आहे, अशा प्रकारची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे. कसं बघताय याकडे आपण? मला असं वाटतं बोंडेकर साहेबांना फार गैरसमज आणि फार अहंकार झालेला आहे आणि अहंकारापोटी त्यांचा हा गैरसमज निर्माण झालेला आहे आणि कुठेतरी त्यांनी आपला हा गैरसमज दूर करावा. त्यांना माहीत नसणार की विधानसभेमध्ये 288 आमदार असतात. 288 पैकी ज्यांच्याकडे 50% म्हणजे 145 असतात ते मुख्यमंत्री होतात आणि 137 आमदार हे भारतीय जनता पार्टीकडे स्वतःकडे आहे. त्यानंतर 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यानंतर शिवसेनेचे 57 आमदार आहेत. त्या 57 पैकी एखादा आमदार नसलाही तरी मला असं वाटतं काही फरक पडणार नाही. आणि ज्या प्रकारचं टीका ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवर करतात आहे, मला असं वाटतं त्यांनी आपल्या याच्यात राहावं. त्यांनी आपली काय म्हणतात आपली उंची त्यांची तितकी नाही आहे की ते मुख्यमंत्री साहेबांवर टीका करतात. त्यासोबत त्यांनी हेही बोलले आहेत की ज्या पद्धतीने भाजप अपमान करताय माझ्या वारंवार, यापेक्षा काँग्रेस बरी. मला असं वाटतं ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा भंडारा नगर परिषदमध्ये झाला, मला असं वाटतं बोंडेकर साहेबांनी याचं प्रशिक्षण, भ्रष्टाचार करण्याचं प्रशिक्षण हे काँग्रेस पक्षाकडनं घेतलं आणि काँग्रेस पक्षाकडनं प्रशिक्षण घेत असताना थोडं काँग्रेस प्रति प्रेम त्यांचं वाढलेलं दिसतंय. ते त्यांची वाटचाल मला वाटतं काँग्रेस पक्षातच दिसतंय, त्यांचं भवितव्य मला वाटतं काँग्रेसमध्येच दिसतंय. महाराष्ट्रात एकंदरीत बघितलं असेल तर महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे, मात्र अशा ठिकाणी राजकारणाचे कुठले स्तर जे आहे ते घसरलेलं आहे. नाना पटोले यांनी सुद्धा टीका केलेली आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वडील काढले आहेत. त्यासोबत जर बघितलं असेल तर त्यांनी प्रफुल्ल पटेलांवर सुद्धा टीका केली. अशा प्रकारची टीका खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात शोभणारी आहे? बिलकुलच या प्रकारची टीका कोणाचे आई वडील काढणे, कोणत्याही नेत्याकडनं कोणाचा बाप काढणं हे सगळं चुकीचं आहे. या प्रकारची प्रथा कधीच महाराष्ट्रामध्ये नव्हती. पण नाना पटोलेजींचं ज्या प्रकारे काँग्रेस पक्षामध्ये खच्चीकरण होत आहे, ज्या प्रकारे त्यांचे नेतृत्व, त्यांच्या पक्षाचे नेतृत्व त्यांना कुठेही विचारत नाहीये, त्यांना कोणतंही पद देत नाहीये, ज्या प्रकारे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील किंवा महाराष्ट्राचे इतर मोठे नेते असतील त्यांना कोणत्या याच्यात सामावून, कोणत्या निर्णयामध्ये सामावून घेत नाहीये, त्या म्हणून ते थोडंसं वैफल्यग्रस्त झालेले आहेत. आणि दुसरं, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे ते पराभव बघू शकतात आहे, तेही एक पराजित मानसिकतेनं थोडंसं मला वाटतं त्यांना ते हे वागतात आहे. आणि म्हणून आमचे नेते माननीय बावनकुळे साहेबांवर इतक्या खालच्या दर्जाची टीका त्यांनी केलेली आहे. पण जर बघितलं असेल तर महायुती मित्र पक्षामध्ये आता कुठेही राजकीय वाद एकंदरीत सुरू आहे सगळ्या भाषणात. माणिकराव कोकाटे सुद्धा टीका केलेली आहे. ते बोलले आहे की बाटवलेला आहे, भाजप हा बाटवलेला पक्ष आहे. एकंदरीत कसं त्यांनी बाटवलेला भाजप आहे, हे निष्ठावान कार्यकर्त्यांना कुठेतरी भाजप डावलत आहे आणि घरफोडीचे काम भाजप करत आहे, त्यामुळे बाटलेला पक्ष आहे भाजप. मला असं वाटतं की ते माणिकराव कोकाटे साहेब आता रम्मी खेळताना बोर झालेले आहेत आणि म्हणून ते कुठेतरी भारतीय जनता पार्टीवर टीका करत आहे. त्यांनी हे विसरू नये की ते मंत्री भारतीय जनता पार्टी मुळे आहे आणि त्यांनी हे विसरू नये की ते सरकारमधले मंत्री आहे. मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस सरकारमधले मंत्री आहे. मला असं वाटतं माणिकराव कोकाटेजींनी संयमाने वागले पाहिजे. हे होते आपल्यासोबत भाजप नेते परिण फुके. तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.